मागच्या तासामध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम सेट अभ्यासत आहोत. यामध्ये 8वा प्रश्न आपण कालच्या तासात सुरू केला होता. तो प्रश्न असा होता की दिलेले जे 3 पॉईंट्स आहेत यांना जॉईन करणारे जे सेगमेंट असतील, जसं इथं सेगमेंट पी क्यू, सेगमेंट क्यू आर आणि सेगमेंट पी आर, हे 3 जे सेगमेंट मिळतील त्यांच्यापासून ट्रायंगल मिळतो का, ट्रायंगल फॉर्म होतो का, आणि होत असेल तर तो कोणत्या टाईपचा असेल हे आपल्याला या प्रश्नात विचारलेलं. यामधले एक उदाहरण आपण कालच्या तासात पाहिलं होतं, सोडवलं होतं. मग यामध्ये सिंपल आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स क्यू आर आणि डिस्टन्स पी आर पहिल्यांदा फाइंड करायचं. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी. पीच्या कोऑर्डिनेटमधून क्यूचे वजा करा किंवा क्यूच्या मधून पीचे वजा करा. -2 -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -6 -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे मायनस मायनस प्लस होईल. -2 + 4 ब्रॅकेट स्क्वेअर -6 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. या दोघांची वजाबाकी 2, 2चा स्क्वेअर 4, एक स्टेप डायरेक्ट केलं तरी चालतं. या दोघांची वजाबाकी -4 आणि -4चा स्क्वेअर 16. या दोघांची सम 20. 20चं फॅक्टरायझेशन करायचं, 4 × 5 येईल. 4चा स्क्वेअर रूट 2, 2 √5. हा आहे डिस्टन्स पी क्यू. याला म्हणू इक्वेशन 1. याचप्रमाणे डिस्टन्स क्यू आर फाइंड करूया आपण. क्यू आर -4 मधून -5 मायनस करायचं आहे, होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर -2 मधून 0 मायनस करायचं आहे. हे बघा, मायनस मायनस प्लस होईल. +5 आणि -4 याची वजाबाकी 1 येतं आणि 1चा स्क्वेअर 1. या दोघांची वजाबाकी -2 येतं आणि -2चा स्क्वेअर 4. 1 + 4 5 स्क्वेअर रूट ऑफ 5. हा आहे डिस्टन्स क्यू आर. याला म्हणू इक्वेशन 2. बघा, एका उदाहरणात जास्त डिस्टन्स काढायचे असतील तर काही स्टेप्स आपण डायरेक्ट करू शकतो, जसं आपण इथं कॅल्क्युलेशनमध्ये केलेले. त्यानंतर डिस्टन्स पी आर -2 मधून मायनस करायचे -5. प्लस -6 मधून 0 मायनस करायचं, ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला वापरतोय आपण. हे मायनस मायनस प्लस होईल. -2 आणि +3 यांची -2 आणि +5 याची वजाबाकी +3 येतं आणि +3चा स्क्वेअर 9. यांची वजाबाकी -6 आणि त्याचा स्क्वेअर 36. या दोघांचा सम येतो 45. इथे पुढे करू शकतो आपण. 45चे फॅक्टर्स 9 × 5 येतील. 9चा स्क्वेअर √3 आणि √5. हा आहे इक्वेशन 3. डिस्टन्स पी आर पहा, हा डिस्टन्स आलेला आहे 2 √5, हा डिस्टन्स आहे √5 आणि हा डिस्टन्स आहे 3 √5. या तिन्ही डिस्टन्समध्ये हा √5 हा √5 हे तिघही लाईक सोर्स आहेत. आणि मग ऑब्झर्वेशन नंतर कळेल आपल्याला की या दोघांची बेरीज जर केलो तर डिस्टन्स पी आर मिळेल. पहा, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर 2 √5 प्लस √5 बेरीज येतं 3 √5 आणि डिस्टन्स पी आर 3 √5च आलेला आहे. यावरून असं लिहिता येईल आपल्याला, पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर.
या दोन डिस्टन्सची बेरीज या तिसऱ्या डिस्टन्सची इक्वल आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा ते गिवन पॉईंट्स कोलिनियर असतात असं आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. आणि पॉईंट्स कोलिनियर असतील तर ते ट्रायंगल फॉर्म करत नाहीत. मग याच्यावरून लिहिता येतं देअरफॉर पॉईंट्स पी क्यू आर कोलिनियर. देअरफॉर पॉईंट्स पी क्यू आर डज नॉट फॉर्म अ ट्रायंगल. म्हणून हे ट्रायंगल फॉर्म करत नाहीत. आणि हे ट्रायंगलच तयार करत नाहीत तर टाईपचा विषयच येत नाही. मग इथे उदाहरण संपलं. पहा त्याच प्रश्नातले हे तिसरं उदाहरण आहे. ह्याचे जे कोऑर्डिनेट दिलेले आहेत ते सर्टच्या फॉर्ममध्ये आहेत. इरॅशनल नंबर आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करावं लागेल. सेम आत्ताप्रमाणेच डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी काढायचे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू √2 मायनस √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √2 मायनस √2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे √2 मायनस प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेम √2 मायनस प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा या ठिकाणी हे दोघं लाईक टर्म्स आहेत, यांची बेरीज होतं. हा 1√2 प्लस 1√2 2√2 येतं ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेम या दोघांची सम 2√2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग इन √2 चा स्क्वेअर 4 आणि √2 चा स्क्वेअर 2 म्हणजेच या ब्रॅकेटचा स्क्वेअर येतं 4 2 जा 8 प्लस सेम 8 आणि 8 प्लस 8 16 चा स्क्वेअर रूट हा 4 आहे. हा मिळाला डिस्टन्स ए बी. त्यानंतर डिस्टन्स बी सी फाइंड करायचं आहे. डिस्टन्स बी सी इज इक्वल टू मायनस √2 मायनस डायरेक्ट करतोय मी. हे मायनस आणि सबट्रॅक्शनचं मायनस प्लस √6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुन्हा मायनस √2 आणि इथे मात्र हा √6 प्लस आहे मायनस √6 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे मात्र लक्षात घ्या हे लाईक सर्ट्स नाहीत कारण रॅडिकंड सेम नाहीत. जसं इथं हे लाईक सर्ट्स होते, हे 1√2 प्लस 1√2 2√2 आलेलं आहे, पण ते मात्र लाईक सर्ट्स नसल्यामुळे आता यांचं सिम्प्लिफिकेशन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार करावं लागेल. फर्स्ट टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. थोडक्यात ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या सूत्रानुसार याला सिम्प्लिफाय करावं लागेल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर प्लस टॉइस इंटू फर्स्ट टर्म मायनस √2 इंटू सेकंड टर्म मायनस √6 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर √6 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर हे राहिलेलं आहे प्लस रूटमध्ये चालू आहे, त्याच रूटमध्ये आहे, कंटिन्यू करतोय मी. हे प्लस अगेन हे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे मायनस √2 चा स्क्वेअर, हे मायनस टॉइस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर. हे सर्व रूटमध्ये आहे लक्षात घ्या. इन रूट जागेअभावी आपण इथं दोन ओळीत लिहिलेले. त्या फर्स्ट टर्मचा स्क्वेअर √2 चा स्क्वेअर हा 2 येतो प्लस
यांचा गुणाकार पहा, हा निगेटिव्ह असल्यामुळे येणारा गुणाकार मायनस येणारा आहे आणि मग गुणाकारामध्ये हा 2 आणि या दोन रॅडिकल्सचा गुणाकार येतो 6 दुनी 12 प्लस √6 चा स्क्वेअर 6, त्यानंतर प्लस पुन्हा मायनस √2 चा स्क्वेअर 2, इथे मात्र निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं, टॉईस ह्या दोघांचा गुणाकार √12 आणि √6 चा स्क्वेअर पुन्हा 6. आता बघा या रूटमध्ये काय काय होतं. हे 2√12 2√12 लाईक सर्ट्स आहेत, अपोजिट आहेत, कॅन्सल होतील. हे 2 + 6 8, 2 + 6 8, 8 + 8 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट 4 हा झाला इक्वेशन 2. थोडंसं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी काळजीपूर्वक करावं लागेल. सिंपल आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअर या सूत्रानुसार आपण हे दोन्ही ब्रॅकेट सोडवलं आणि मग एलिमिनेट केल्यानंतर √16 आला, त्यावरून डिस्टन्स BC मिळतो. हा डिस्टन्स AB, हा डिस्टन्स BC. आता याचप्रमाणे डिस्टन्स AC काढायचे आपल्याला. हे डिस्टन्स AC इन रूट, हे √2 मायनस √6 मायनस मायनस प्लस होईल, एक स्टेप डायरेक्ट करतोय मी. त्याच्यानंतर √2 मायनस √6 ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा आताप्रमाणेच हे लाईक सर्ट्स नाही, त्यामुळे a + b ब्रॅकेट स्क्वेअर या सूत्रानुसार आताप्रमाणे सोडवावं लागेल. बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस टॉईस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय झाला, नंतर प्लस पुन्हा तेच फर्स्ट टर्म √2 चा स्क्वेअर मायनस टॉईस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. एक स्टेप इथे काळजीपूर्वक करावं लागतं आपल्याला. √2 चा स्क्वेअर 2 प्लस यांचा गुणाकार 2√12 आणि √6 चा स्क्वेअर 6, पुन्हा √2 चा स्क्वेअर 2, 2√12 यांचा गुणाकार प्लस √6 चा स्क्वेअर 6. सेम आताप्रमाणेच आहे, इन रूट. हे प्लस हे मायनस एलिमिनेट, 2 आणि 6 8, 2 आणि 6 8, 8 आणि 8 16 आणि 16चा स्क्वेअर रूट 4 हा मिळतोय डिस्टन्स AC. बघा, डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC सेम आलेले आहेत, 4 4 4. तुम्ही कोणत्याही दोघांची बेरीज करा, हे तिसऱ्याशी इक्वल येणार नाही, कारण तिघे इक्वल आहे. दोघांची बेरीज जर तिसऱ्याशी इक्वल आली तर पॉइंट्स कोलिनियर असतात आणि ट्रायंगल फॉर्म होत नाही, जसे याच्या अगोदरच्या उदाहरणात होतं. इथे मात्र कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या डिस्टन्सशी इक्वल नाही, म्हणून हे पॉइंट्स नॉन कोलिनियर आहेत, म्हणून ट्रायंगल फॉर्म होतो. बघा, इथे लिहायचं आहे, हिअर sum of any two distance is not equal to third, therefore points are non-collinear. Therefore triangle काय ना पॉइंटची नाव आहेत ABC. ट्रायंगल ABC is formed, त्यामुळे ट्रायंगल तयार होतो. आणि मग आता ट्रायंगलचे साइड काय आहेत? AB, BC आणि AC, आणि हे तिन्ही साइड इक्वल आहेत. इथे लिहिता येईल पुढे AB = BC = AC. Therefore triangle ABC is इक्विलॅटरल ट्रायंगल. विचारलेले आपल्याला प्रश्न, म्हणून हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. पहा, आता आपण 8वा प्रश्न अभ्यासलो. 9वा आणि 10वा हे वगळलेल्या सिलेबसवर आहेत. त्यानंतर 11वा 12वा त्यासारखे सेम उदाहरणं प्रॅक्टिस सेटमध्ये झालेले,
तुम्हाला सोडवायचे. नेक्स्ट 13 उदाहरण थोडंसं डिफरंट आहे. फाइंड द लेंथ्स ऑफ मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल whose vertices are A, B and C. फॉर अंडरस्टँडिंग फिगर ड्रॉ करायचे. बघा, हा ट्रायंगल ABC याच्या मेडियनची लेन्स काढायची आहे. मग आपण पहिल्यांदा मेडियन ड्रॉ करूया. समजा हा एक मेडियन आहे, याला इथे नाव देऊ. ABC झालेलं आहे, आपण PQR नाव देऊ. हा P, लक्षात घ्या AP मेडियन आहे, याचा अर्थ P हा BC चा काय होईल, मिड पॉइंट. सेम B या वर्टेक्स मधून AC साइडवर एक मेडियन काढूया आणि C वर्टेक्स मधून AB साइडवर तिसरा मेडियन ड्रॉ करूया. हा मेडियन AP, हा मेडियन BQ आणि हा मेडियन CR. आपल्याला या मेडियनची लेंथ फाइंड करायची. लक्षात घ्या, आता AP जर मेडियन आहे असं म्हटल्यानंतर P हा BC चा काय होईल, मिड पॉइंट. आणि मग आपल्याला हा मेडियन AP ज्याची लेंथ फाइंड करायची आहे, म्हणजेच डिस्टन्स AP काढायचं आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. त्यानंतर डिस्टन्स BQ काढायचे आणि डिस्टन्स CR काढायचे. सिंपल. पण हे डिस्टन्सेस काढण्यासाठी P, Q आणि R चे कोऑर्डिनेट्स आपल्याला पहिल्यांदा माहीत करावे लागतील. आणि ते सोपं आहे, कारण हे मेडियन्स आहेत म्हटल्यानंतर P, Q आणि R हे या साइड्सचे मिड पॉइंट्स होतील. बघा, आपण नाव कुठूनही सुरू करू शकतो. हे इथूनही नाव घेतलं तरी चालतं. हे P, हे Q, हे R, डझंट मॅटर. ठीक आहे. आणि मग इथं लिहायचं आहे सुरुवातीला, लेट पॉइंट्स P, Q, R are mid points of segment AB, BC and AC respectively. काय यांना मिड पॉइंट म्हणू शकलो आपण, कारण हे AQ, CP आणि BR काय आहेत, या ट्रायंगलचे मेडियन्स आहेत. म्हणून हे 3 पॉइंट्स या क्रमाने साइड्सचे मिड पॉइंट आहेत. म्हणून बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला लेंथ्स काढायचे म्हणजे डिस्टन्स काढायचे. त्यासाठी आपल्याला Q, R आणि P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करावे लागतील. त्यासाठी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरतोय. आणि बाय मिड पॉइंट फॉर्म्युला हे असं लिहायचं आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P, R क्रमाने. आता सर्वात पहिल्यांदा पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू आपण. आणि कोणता फॉर्म्युला वापरतोय ते लिहिलेलं आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे x1 + x2/2 आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे y1 + y2/2. x1 y1 इथं गृहीत बसण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट किमती ठेवला तरी चालतं. P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. P हा AB चा मिड पॉइंट आहे असं आपण इथं लिहिलेलं आहे एकाच ओळीत सर्व. त्यामुळं P चे कोऑर्डिनेट फाइंड करताना बाय मिड पॉइंट फॉर्म्युला A आणि B चे कोऑर्डिनेट आपल्याला यूज करायचे. x कोऑर्डिनेट -1 आणि 5 आहेत, -1 + 5/2 आणि y कोऑर्डिनेट आहेत 1 आणि -3, 1 + -3/2. या दोघांची वजाबाकी 4, 4/2, 2 हा x कोऑर्डिनेट आलेला आहे. त्यानंतर या दोघांची वजाबाकी -2/2, -1 हा येतोय y कोऑर्डिनेट. Therefore, coordinates of point P are 2, -1.
बघा पॉईंट पी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेत 2, -1. मग पी चे कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर आपण मीडियन CP ची लांबी आता काढू शकतो. सेम तसंच सिमिलरली आता फॉर्म्युला लिहित बसायचं नाही. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट QR, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट QR, एक्स कोऑर्डिनेट आता फॉर्म्युला लिहायचं नाहीये, डायरेक्ट किमती ठेवायच्या आहेत. याचा एक्स कोऑर्डिनेट 5, याचा एक्स कोऑर्डिनेट 3, 5 + 3/2. वाय कोऑर्डिनेट याचा -3 आणि पुढचा +5/2. 8/2 = 4. 2/2 = 1. या दोघांची वजाबाकी 2/2 1. Therefore, coordinates of point Q are 4, 1. त्यानंतर Q चे कोऑर्डिनेट मिळाले 4, 1. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट राहिलेला R याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे या दोघांची बेरीज -1 + 3/2 आणि याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे 1 + 5/2 = या दोघांची वजाबाकी 2/2 1 हा एक्स कोऑर्डिनेट आणि 6/2 3 हा वाय कोऑर्डिनेट. R चे कोऑर्डिनेट 1, 3. अशा प्रकारे मिडपॉइंट फॉर्म्युल्यानुसार PQR तिघांचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केलो. आता मी हे मिटवणार आहे, आकृती ठेवतोय, त्यावरून आपल्याला त्यांचे कोऑर्डिनेट्स मिळवता येतील. आणि मग याच्यानंतर आता हा झाला या उदाहरणाचा अर्धा पार्ट. पुढे आपल्याला मीडियनचे लेंथ फाइंड करायचे आहेत. त्यासाठी आपण मिडपॉइंट्सचे कोऑर्डिनेट इथे फाइंड केलो बाय मिडपॉइंट फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार डिस्टन्स फाइंड करायचे आहेत, ज्यामध्ये आपलं उत्तर मिळेल मीडियनचे लेंथ्स मिळतील. नाव लेंथ ऑफ मीडियन कोणत्या अगोदर फाइंड करा, CP बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स CP = इन रूट. हे डिस्टन्स CP काढायचं आपल्याला. रूटमध्ये कोणत्याही कोऑर्डिनेट मधून कोणतेही कोऑर्डिनेट मायनस करा. P चा कोऑर्डिनेट 2 आहे, एक्स कोऑर्डिनेट मधून 3 मायनस करतो ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर -1 मधून 5 मायनस करतो ब्रॅकेट स्क्वेअर. यानंतर या दोघांची वजाबाकी, या दोघांची बेरीज -6 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 6 चा स्क्वेअर 36. या दोघांची बेरीज आता 37. हा आहे लेंथ ऑफ मीडियन CP. सिमिलरली लेंथ ऑफ मीडियन कोणतेही घ्या CP, त्याच्यानंतर AQ फाइंड करू आपण. A आणि Q चे कोऑर्डिनेट्स वापरायचे. डिस्टन्स AQ बाय डिस्टन्स फॉर्म्युला. हे दोन कोऑर्डिनेट -1 मधून 4 मायनस करूया ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर -5 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 - 1 0 इन रूट 5 चा स्क्वेअर 25 प्लस 0 चा स्क्वेअर 0 आणि 25 चा स्क्वेअर 5. हा आहे डिस्टन्स AQ म्हणजेच लेंथ ऑफ मीडियन AQ. लेंथ ऑफ मीडियन CP √37, लेंथ ऑफ मीडियन AQ 5. आता राहिलेलं आहे लेंथ ऑफ मीडियन BR = हे कोऑर्डिनेट्स वापरायचे. 5 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3 मधून 3 मायनस करायचे. 5 - 1 4, 4 चा स्क्वेअर. या दोघांची बेरीज -6 ब्रॅकेट स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, 6 चा स्क्वेअर 36. या दोघांची बेरीज 52. याला फॅक्टरायझेशन करायचं 4 × 13, 4 चा स्क्वेअर 2 √13. हा आहे डिस्टन्स BR.
देअरफोर शेवटी उत्तर लिहायचं आहे. लेंथ्स ऑफ मेडियन्स आर √37, 5 and 2 √30.